रात्री जेवणानंतर थोड्या गप्पा मारून शौर्य श्रुतीला घेऊन त्यांच्या रूममध्ये गेला. श्रुती आणि तो एकमेकांच्या मिठीत गप्पा मारत बसले. श्रुती ट्रेनिंगमधल्या गमती-जमती शौर्याला सांगत होती आणि शौर्य तिला वेड्यासारखा एकटक बघत बसला होता. आता पुढे शौर्य आणि श्रुतीचं नातं एकमेकांच्या सहवासात अधिकच खुलू लागलं होतं. दोघांनाही एकमेकांची ओढ लागली होती. शौर्य कॉलेज सांभाळून जमेल तेवढंही श्रुतीची काळजी घेत होता. श्रुतीच्या येणारे राज्याध्यक्षांचं घर पुन्हा हसतं-खेळतं झालं होतं. श्रुती घरी आल्यामुळे सगळेच खूप आनंदात होते. 8 दिवसांनी अक्कासाहेबांच्या सांगण्यावरून कावेरीबाईंनी घरात सत्यनारायणची पूजा ठेवली होती. श्रुतीच्या माहेरच्यांनाही आमंत्रण दिले होते. शौर्यने त्याच्या मित्रांना आणि कॉलेजमधील स्टाफ सगळ्यांना पूजेचं आमंत्रण दिलं होतं. त्याला आता सगळ्यांना श्रुती त्याची पत्नी आहे हे सांगायचं होतं. पूजेचा दिवस उजाडला. श्रुती जरा लवकरच उठली होती. शौर्यही जिम करून लवकरच घरी आला होता. घरात पूजा असल्यामुळे श्रुतीच्या आईने तिला साडी नेसायला सांगितली होती. श्रुतीचा एक हात बँड असल्यामुळे तिला साडी नेसता येत नव्हती. तिची साडी नेसण्याची धडपड सुरू होती. इतक्यात शौर्य बाथरूममधून बाहेर आला. नुकताच तो अंघोळ करून आला होता. श्रुतीची धडपड पाहून तो स्वतः पुढे आला. याआधीही त्याने श्रुतीला 1-2 वेळा साडी नेसायला मदत केली होती. शौर्य तिच्या जवळ आला. तो शर्टलेस होता. त्याला तसं पाहून श्रुतीने झटकन डोळे बंद केले. काय झालं? शौर्यने विचारलं. ते तुम्ही शर्ट घाला आधी, श्रुती त्याला म्हणाली. का? शौर्य तिला म्हणाला. आता श्रुती गोंधळली. प्लीज शर्ट घाला ना तुम्ही, श्रुती त्याला म्हणाली. पण शौर्यने नकार दिला. त्याने श्रुतीच्या नाजूक गोऱ्यापण कमरेवर स्वतःचं बोट फिरवलं. तशी श्रुती शहारली. शौर्य नुकताच अंघोळ करून आला होता. त्यामुळे त्याच्या शरीराचा सुगंध तिला वेड लावत होता. त्यात शौर्य जिम करत असल्यामुळे त्याची ती बॉडी उफ. शौर्यने तिला मागूनच मिठीत घेतले आणि अलगद तिला साडी नेसवू लागला. त्याच्या हर एक स्पर्शाने श्रुती अंग मोहरत होती. शौर्यने तिला साडी नेसवली आणि पुन्हा तिला मागूनच मिठीत घेतले. श्रुती, इतकं बोलून शौर्याचे ओठ तिच्या मानेवर तिच्या उघड्या पाठीवर फिरू लागले. श्रुतीने उजव्या हाताने शौर्याचा हात घट्ट धरून ठेवला होता. शौर्याने तिला खांद्यावर धरून स्वतःकडे वळवले आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवणार इतक्यात कावेरीबाई जोरजोरात दरवाजा वाजवू लागल्या. ओ गॉड, ही मॉम पण ना, हिला आत्ताच यायचं होतं. त्याचं बोलणं ऐकून श्रुती मात्र जोरजोरात हसू लागली. शौर्यने त्याचं टी-शर्ट अंगात घातलं आणि श्रुतीला म्हणाला, हसू नकोस हा, ह्या सगळ्याचा बदला मी लवकरच घेणार आहे. अरे किती उशीर शौर्य, पूजेला सुरुवात होईल आणि हे काय तू अजून तयार झाला नाहीस? असं बोलतच कावेरीबाई रूममध्ये आल्या. श्रुतीला ग्रीन कलरच्या साडीत बघून त्या चाट पडल्या. अगं साडी कशी नेसलीस? त्या तिला निहाळत बोलल्या. श्रुतीने डोळ्यानेच त्यांना शौर्यने असं खुणावलं. तसं त्यांच्या चेहऱ्यावर भलं मोठं हसू आलं. चला, बायको आल्यावर तरी माझा मुलगा सुधारला, असं म्हणून हसतच त्या तिची बाकीची तयारी करू लागल्या. हे मॉम, मी कधी बिघडलो होतो? पण शौर्यने कावेरीबाईंना विचारले. त्या आणि श्रुती मात्र त्याच्या ह्या प्रश्नाने जोरजोरात हसत होत्या. तुम्ही नका फार विचार करू, तुमचं आवरा, श्रुती त्याला हसतच म्हणाली. शौर्यने दोघींकडे पाहिले आणि गुपचूप कपाटातले त्याचे कपडे काढू लागला. कावेरीबाई श्रुतीचं आवरून खाली निघून गेल्या. त्या गेल्या की शौर्यने पटकन दरवाजा लावला आणि पुन्हा तो श्रुतीजवळ आला आणि त्याने पटकन श्रुतीच्या ओठांचा ताबा घेतला. दोघेही त्यांचं आवरून खाली आले. गुरुजीही आलेच होते. श्रुतीच्या हाताला गोळी लागल्यामुळे अधिकराव आणि कावेरीबाई पूजेला बसल्या होत्या. शौर्याची नजर काही केल्या श्रुतीवरून हटत नव्हती. ती त्याला डोळ्यांनीच पूजेकडे लक्ष द्या म्हणून खुणावत होती. काही वेळातच पूजा आणि त्यानंतर आरती झाली. शौर्य आणि श्रुतीने सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. तोही आज कमालीचा हँडसम दिसत होता. त्यानेही श्रुतीला मॅचिंग कुर्ता घातला होता. पूजा सुरू असताना श्रुतीच्या घरचे आले होते. श्रुतीचं घर पाहून आजी मात्र खूपच खुश झाली होती. अरे वसंता, आपल्या बयानं नशीबच काढलंय म्हणायचं, वसंतराव त्यांच्या आईला म्हणाले. हो, तिच्या नशिबाने तिला हे सारं वैभव मिळालं आहे. त्याहीपेक्षा अतिशय गोड माणसं तिला मिळाली आहेत. आज वसंतराव आणि कौसल्याबाईंना आपल्या लेकीच्या नशिबाचा हेवा वाटत होता. पूजा झाल्यावर सगळेच जेवायला बसले. श्रुतीच्या घरचे नकार देत होते. लेकीच्या घरी पाणीही पित नाहीत, वसंतराव म्हणाले. त्यावर शौर्य म्हणाला, बाबा, ह्या सगळ्या जुन्या परंपरा झाल्या. हो, आप्पासाहेब म्हणाले, आणि हा तर पूजेचा प्रसाद आहे. त्याला नकार देऊ नका. आप्पासाहेबांचा आग्रह त्यांना टाळता आला नाही. त्यामुळे ते सगळेच एकत्र जेवायला बसले. काही वेळाने शौर्याचे मित्रही आले. निखिलही आला होता. शौर्य श्रुतीची सगळ्यांशी ओळख करून देत होता. सगळ्यांना अभिमानाने PSI श्रुती शौर्य राज्याध्यक्ष अशी तो श्रुतीची ओळख करून देत होता. त्याच्या अशी ओळख करून देण्याने श्रुती मनोमन सुखावली होती. कॉलेजच्या जुन्या शिक्षकांनी श्रुतीला लगेचच ओळखले. हे कसं झालं? ते सगळे शौर्याला विचारू लागले. शौर्य हसतच सगळ्यांना म्हणाला, लंबी स्टोरी आहे आमची, फुरसतमध्ये सांगेन. निखिल आता शौर्याची सगळ्या मित्रांमध्ये खेचत होता.
काय रे, घटस्फोट घेणार होतास ना? मग गाडी कशी काय घसरली पुन्हा तिथेच तुझी? शौर्यने हसतच केसातून हात फिरवला. सगळे शौर्याच्या मागे लागले होते. शौर्यने थोडक्यात सगळ्यांना श्रुती आणि त्याच्या नात्याविषयी सांगितलं आणि तो कसा श्रुतीच्या प्रेमात पडला तेही त्याने सांगितलं. म्हणजे आमचा पत्ता कट का? निखिल म्हणाला. तू तिच्याकडे पाहिलंस ना तर डोळे हातात काढून देईन, शौर्य निखिलला म्हणाला. निखिल मात्र खळखळून हसला. चिल यार, मस्ती करत होतो. तशी आता मीही लग्नबंधनात अडकतोय. त्यानेही त्याच्या होणाऱ्या बायकोचा फोटो सगळ्यांना दाखवला आणि सगळ्यांना लग्नाचे आमंत्रणही दिले. प्रसादही त्याच्या बायकोला घेऊन आला होता. आणि महत्त्वाचं, आपला पक्या, अष्ट्या, मन्या, थोडक्यात श्रुतीचं मित्रमंडळ आलं होतं. श्रुतीनेच त्या सगळ्यांना बोलावलं होतं. पक्याला पाहून शौर्याला त्या रात्रीचा सीन आठवला. श्रुतीने शौर्यसोबत सगळ्यांची ओळख करून दिली. सगळेजण पूजेचा प्रसाद ग्रहण करून शौर्य आणि श्रुतीला नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन निघून गेले. निघताना वसंतरावांचे डोळे मात्र भरून आले होते. वसंता, आप्पासाहेबांनी हाक मारली. वसंतराव त्यांच्याजवळ गेले. काळजी नको करूस आता, तुझी लेक खूप सुखात असेल आणि जेव्हा कधी लेकीला भेटावंसं वाटत असेल तेव्हा निसंकोचपणे तिला भेटायला येत जा. वसंतरावांनी होकारार्थी मान हलवली. पण कितीही केलं तरी बापाचं काळीज होतं ते. लेकीच्या सुखासाठी ते तळमळत असतंच. मिथिलेशराव आणि जानकीबाई जरा उशिराच आल्या होत्या. वसंतराव निघाले होते पण मिथिलेशरावांनी त्यांना पुन्हा थांबवून घेतलं. शौर्य आणि श्रुतीने मिथिलेशराव आणि जानकीबाईंचा आशीर्वाद घेतला. चित्रा मात्र आली नव्हती. त्या दिवसानंतर तिने अनेकदा शौर्याला भेटायचा प्रयत्न केला होता पण शौर्य तिच्याशी एकही शब्द बोलला नव्हता. पूजा अगदी सुखासमाधानात पार पडली होती. श्रुती खूपच दमली होती त्यामुळे तिला पडल्या पडल्या झोप लागली. शौर्यही चेंज करून तिच्या बाजूला झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी अलारामच्या आवाजाने श्रुतीला जाग आली. ती इकडे तिकडे पाहू लागली. मी तर अलार्म लावला नाही, मग आवाज कुठून येतोय? शौर्य मात्र कालच्या धावपळीने दमला होता. तिने शौर्याकडे झुकून हसतच त्याचा मोबाईल घेतला आणि अलार्म बंद केला. श्रुतीने शौर्याच्या केसातून हात फिरवला. शौर्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. त्याने श्रुतीचा हात हातात घेतला आणि त्यावर ओठ टेकवले. तिचा हात हातात धरून तो पुन्हा झोपला. शौर्य, उठा आता, श्रुती शौर्याला हाका मारू लागली. प्लीज थोडा वेळ झोपू दे ना. शौर्य डोळे मिटूनच तिच्याशी बोलत होता. आज जिमला नाही जायचं का? श्रुती त्याला म्हणाली. नाही, आज नाही, दमलोय, प्लीज आजच्या दिवस, बोलतच शौर्याने श्रुतीला मिठीत घेतले आणि तिच्या मानेवर अलगद ओठ टेकवले आणि पुन्हा झोपला. साधारण 7:30 वाजता शौर्याला जाग आली पण श्रुती बाजूला नव्हती. त्याने इकडे तिकडे पाहिलं तर श्रुती त्याला बाल्कनीत दिसली. शौर्य उठला आणि बाल्कनीत गेला. त्याची चाहूल लागता श्रुतीने मागे वळून बघितले आणि त्याच्याकडे पाहून हलकेच हसली. शौर्यने तिला लगेच मिठीत घेतले. श्रुती, गेले कित्येक दिवस मी ह्या क्षणाची वाट पाहत होतो. तुला असं निवांत मिठीत घेऊन तुझ्या सहवासात स्वतःला विसरून जावंसं वाटतं. श्रुती, आय लव्ह यू. बोलतच शौर्याने त्याची तिच्या भोवतीची मिठी घट्ट केली. श्रुतीही त्याच्या मिठीत विसावली. शौर्य आणि श्रुती एकमेकांना समजून घेत होते. शौर्य श्रुतीची पुरेपूर काळजी घेत होता. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करू लागले होते. आज शौर्य श्रुतीला पुन्हा हॉस्पिटलला घेऊन गेला होता. तिच्या हाताचं बँडेज काढलं होतं. हळूहळू हाताची हालचाल करायला डॉक्टरांनी सांगितलं होतं. दोघेही घरी येण्याआधी श्रुतीच्या घरी गेले. बरेच दिवस श्रुतीही घरच्यांना भेटली होती. दोघांना एकत्र बघून वसंतरावांना आनंद झाला. दुपारची वेळ असल्यामुळे तिच्या घरच्यांनी दोघांनाही जेवण्याचा आग्रह केला. दोघेही जेवले. शौर्य नको म्हणत असतानाही श्रुती त्याला जबरदस्ती तिची बुलेट घेऊन तिच्या मित्रमंडळींना भेटायला गेली. शौर्याचीही आता सगळ्यांसोबत छान मैत्री झाली होती. गरीब असले तरी सगळे जीवाला जीव देणारे होते. संध्याकाळी दोघेही तिच्या आईबाबांचा निरोप घेऊन घरी आले. आज श्रुतीला सुखात बघून वसंतराव खूप समाधानी झाले होते. एका बापाला अजून काय हवं असतं? शौर्यने 2-3 दिवसांची सुट्टी टाकली होती. तेवढाच वेळ त्याला श्रुतीसोबत घालवता येणार होता कारण 8 दिवसांनी श्रुतीलाही तिची ड्युटी जॉईन करायची होती. दोघेही फ्रेश होऊन खाली आले. श्रुती आप्पासाहेबांच्या रूममध्ये त्यांना भेटायला गेली. शौर्यही त्याचं काम करायला निघून गेला. रात्रीची जेवणे उरकली. शौर्य उगाचच खाली रेंगाळत होता. तो श्रुतीवर रूममध्ये जाण्याची वाट पाहत होता. मुद्दाम त्याच्या मित्रांना फोन करून गप्पा मारत बसला. श्रुती त्याची वाट पाहून वर रूममध्ये निघून गेली. रूमचा दरवाजा उघडून श्रुती आत आली तर रूममध्ये सगळीकडे कॅन्डल्स पेटवलेल्या होत्या. बेड छान फुलांनी सजवला होता. श्रुती बेडजवळ आली तर तिथे तिला एक गिफ्ट बॉक्स दिसले. श्रुतीने ते ओपन केले. त्यातला ड्रेस पाहून श्रुती खूप खुश झाली होती. ती समजून गेली हे शौर्याचंच काम असणार. ती लगेच बाथरूममध्ये गेली आणि ड्रेस घालून बाहेर आली. ब्लॅक कलरचा शॉर्ट स्लीवलेस 1 पीस होता तो. त्यात श्रुती कमालीची सुंदर दिसत होती. कानात छोटे डायमंडचे, गळ्यात छोटंसं डायमंडचं मंगळसूत्र आणि नेहमीप्रमाणे मेकअपचा लवलेशी नाही.
मुळातच श्रुती गोरी असल्यामुळे तिच्यावर तो ड्रेस खुलून दिसत होता. शौर्यही बेडरूममध्ये आला. त्याने ब्लॅक पॅन्ट आणि ब्लॅक शर्ट घातला होता. तोही जबरदस्त हँडसम दिसत होता. शौर्य श्रुतीच्या जवळ आला. त्याने तिला अलगद स्वतःकडे खेचून घेतले आणि मोबाईलवर सॉफ्ट म्युझिक लावले. दोघी एकमेकांच्या डोळ्यात बघत हळुवारपणे डान्स करत होते. इतक्यात गाणं सुरू झालं. मैं तेनू समझावा की ना तेरे बिन लगता जी, तू की जाने प्यार मेरा मैं करू इंतजार तेरा. गाणं सुरू होतं. शौर्य खाली एका गुडघ्यावर बसला. श्रुतीला त्याने त्याच्या मांडीवर बसवले. खिशातून हार्ट शेप अंगठी काढली आणि श्रुतीच्या बोटात घातली. आय लव्ह यू श्रुती. श्रुतीने त्याच्याकडे पाहून हलकंसं स्मित केलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ती उठली आणि तिने शौर्याला हात धरून त्याला उठवले आणि त्याला बिलगली. शौर्याने श्रुतीला अजूनच घट्ट मिठीत घेतले. आता शौर्याचे ओठ श्रुतीच्या मानेवर फिरू लागले. दोन जीव मिलनासाठी आतुर झाले होते. शौर्य अधिकाधिक श्रुतीला त्याच्या मिठीत कुरवाळत होता. क्षणात त्याने तिच्या लालबुंद ओठांचा ताबा घेतला. श्रुतीचे हात त्याच्या केसात फिरू लागले. तीही त्याला प्रतिसाद देत होती. शौर्याने तिला उचलून बेडवर झोपवले. तिच्या पायांवर त्याने त्याचे ओठ टेकवले. हळूहळू शौर्याचे हात तिच्या सर्वांगावर फिरू लागले. शौर्य त्याचा प्रेमाचा वर्षाव श्रुतीवर करू लागला. श्रुतीही त्याला पूर्ण प्रतिसाद देत होती. काही क्षणातच कपड्याचा अडथळा दूर झाला आणि शौर्य आणि श्रुती मिलनाच्या त्या परिपूर्ण शिखरावर पोहोचले होते. इतक्या दिवसांच्या विरहानंतर आज दोन जीव एक झाले होते. शौर्याने श्रुतीला मिठीत ओढून घेतले. श्रुतीही त्याच्या छातीवर डोकं टेकवून त्याच्या मिठीत विसावली. प्रणयाच्या धुंदीत बेभान होऊन दोघेही रात्रभर एकमेकांना सुखावत होते. पहाटे दोघेही एकमेकांच्या मिठीत झोपी गेले. सकाळी श्रुतीला जाग आली तर शौर्याचा एक हात तिच्या अंगावर होता आणि तो शर्टलेस पालथा झोपलेला होता. श्रुती उठली. तिने त्याचा हात बाजूला सारला. त्याच्या केसातून हात फिरवला आणि फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेली. घाईत श्रुती बाथरूममध्ये जाताना कपडे न्यायला विसरली. अंघोळ झाल्यावर तिच्या लक्षात आलं की ती कपडे न्यायला विसरली आहे ते. तिने स्वतःभोवती फक्त टॉवेल गुंडाळला आणि बाथरूमचा दरवाजा थोडासा उघडून ती शौर्याला हाका मारू लागली. तिने शौर्याच्या केसात हात फिरवला तेव्हाच त्याला जाग आली होती. शौर्याने तिला बेडवरूनच काय म्हणून विचारले. शौर्य प्लीज, मी कपडे घ्यायला विसरली आहे, तेवढे द्या ना. श्रुती त्याला विनंती करू लागली. शौर्यही उठून कपाटाजवळ गेला आणि तिचे कपडे काढणार तोच त्याला मस्ती सुचली. तो बाथरूमजवळ आला आणि श्रुतीला कपडे घे म्हणाला. श्रुतीने एक हात बाथरूमच्या दरवाजातून कपडे घेण्यासाठी बाहेर काढला. तोच हात धरून शौर्याने तिला बाथरूमच्या बाहेर ओढले. श्रुती बेसावध होती त्यामुळे ती लगेच बाहेर खेचली आणि शौर्याच्या भारदस्त छातीवर आदळली. शौर्य सोडा ना. श्रुती त्याच्या विनवण्या करू लागली. पण शौर्य ऐकायला तयार नव्हता. तो तिला उचलून घेऊन बेडवर गेला. श्रुती नुकतीच आंघोळ करून आली होती त्यामुळे तिच्या शरीराचा सुगंध त्याला वेड लावत होता. शौर्याने श्रुतीच्या ओठांचा ताबा घेतला. दोघांचेही श्वास फुलले होते. श्रुती उसासे टाकत होती आणि काही क्षणातच टॉवेलचा अडथळा दूर झाला आणि शौर्य आणि श्रुती एकरूप झाले. शौर्य तिला अजिबात सोडायला तयार नव्हता. बराच वेळ दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावले होते. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.